निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे। घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे। निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे। घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे। नाशिकच्या पाईपलाईन रोडवर भीषण अपघात झालाय। अपघातात चिमुरडी जागीच ठार झाली आहे। आपल्या आईसोबत सातपूरहून गंगापूर रोडकडे जाताना अपघात झालाय। भरधाव ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली। राजकीय पक्ष काढतोय, कबूतरांचं चिन्ह असून बीएमसी निवडणुकीत उमेदवार उभे करणार असं जैन मुनींनी म्हटलंय। आमचा पक्ष भगवान महावीरांचा, राजकीय नाही असंही स्पष्ट करण्यात आलं। माडाच्या कोकण मंडळाच्या 5354 घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे। ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी एकनाथ शिंदेंसह सरनाईक नरेश मस्केंची उपस्थिती होती। विजेत्यांचं शिंदेंनी अभिनंदन केलंय। शिरूरच्या आंबेगाव तालुक्याच्या सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघातून वगळण्यात आलं। मुंबई संघाने महत्त्वाची घोषणा केली असून रणजी ट्रॉफीच्या या हंगामासाठी मुंबई संघाचं कर्णधारपद शार्दूल ठाकूरकडे सोपवण्यात आलंय। मुंबईचा संघ आपल्या रणजी हंगामातील पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान श्रीनगरच्या शेर ए काश्मीर स्टेडियमवर जम्मू काश्मीर विरुद्ध खेळणार आहे।